मराठा आरक्षणाच्या राज्य सरकारच्या भूमिकेचा भाजप नेत्यांकडूनच आता विरोध होताना दिसतोय। यावर नारायण राणेंचा समावेश झालाय। यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण होणार आहे आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार आहे असं मत नारायण राणे व्यक्त करतायत। लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर असताना राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या हाताने जरांगे पाटलांकडे अधिसूचना सोपवली। मात्र यातील सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र हा मुद्दा कळीचा ठरतोय। एकीकडे राज्य सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा आरोप विरोधक करतायत, तर दुसरीकडे या निर्णयाविरोधात महायुतीतील नेते पुढे सरसावले। भुजबळांपाठोपाठ भाजप नेते नारायण राणेंनीच या आरक्षणाच्या मसुद्याला विरोध दर्शवलाय। इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्यानं राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो असं राणे म्हणाले। मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही। यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो। सोमवार 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन, अशा आशयाची एक्सपोस्ट नारायण राणे यांनी केली आहे। पारंपरिक मराठा आरक्षण जे आहे कुणबी नोंदी हा जो जे नोटिफिकेशन जे आहे कुणबी नोंदी ज्यांच्याकडे जुन्या आहेत त्यांच्यासाठी तो कालचा निर्णय आहे। ब्लड रिलेशनमधल्या वंशावळीतल्या लोकांसाठी आहे। परंतु जे आपण मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो निर्णय आपण घेतोय तो मागासवर्ग आयोग त्याचा एम्पिरिकल डेटा गोळा करते। एम्पिरिकल डेटा गोळा करून त्याच्यामध्ये लोक 4 लाख लोक काम करतायत 3 शिफ्टमध्ये। एवढ्या मोठ्या प्रमाणावर 36 जिल्ह्यांमध्ये काम सुरू आहे। मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास कसा आहे हे त्या डेटामधून येईल। प्रत्येकाची भूमिका असू शकते। भुजबळ साहेबांशी मी देखील चर्चा करेन, राणे साहेबांशी करेन, नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ। या ठिकाणी अतिशय चांगला सुवर्णमध्य आपण काढलेला आहे की ज्यातनं मराठा समाजाला देखील फायदा झाला पाहिजे आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचा मार्ग काढला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी देखील कुठेही चिंता करण्याचं कारण नाही आहे। हे सरकार काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊच देणार नाही। मराठा आरक्षणाच्या निर्णयावरून भाजपत मतभेद उघड झालेत। एका समाजाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय नको अशी भूमिका पंकजा मुंडेंनी घेतली आहे। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का लागला नाही हे सरकारनं समजून सांगावं असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलंय। तर कुणावरही अन्याय होणार नाही असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात। ओबीसींना धक्का लागणार नाही हे वाक्य मी फार लोकांकडून ऐकते, पण ओबीसींना धक्का लागलेलाच आहे। पण आता लागलेलाच आहे त्याच्यामध्ये कायद्याने मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं असं मी वेळोवेळी सांगते। तर कुणबी सर्टिफिकेट आल्यावर ऑटोमॅटिकली ओबीसीमध्ये हे लोक येणार असल्यामुळे ओबीसीला धक्का लागला नाही असं म्हणणं अयोग्य होईल। ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला याच्यामुळे धक्का नक्कीच लागलेला आहे आणि त्यामुळे जे सत्तेत आहेत सगळे विराजमान ते जर म्हणतात धक्का नाही लागला तर ते कसा ते त्यांनी ओबीसींना समजून सांगावं लागेल। एकदा हे तपासून घेऊ सर्व की कालच्या निर्णयामुळं काही ओबीसी समाजावर अन्याय होतो का। खरं तर यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप मागवलेले आहे। आता आक्षेप आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने आक्षेप येतील, त्याची सुनावणी होईल, त्यानंतर ती अधिसूचना मान्य होईल। पण प्रश्न असा आहे, आजचा तर प्रश्न एवढाच आहे की कुणबी असूनही प्रमाणपत्र मिळणे याकरता सरकारची भूमिका ही सातत्याने महत्त्वाची राहिली आहे। आणि जरांगे पाटीलचेही हे म्हणणं होतं बहुतेक की त्या ठिकाणी कुणबी असूनही आम्हाला प्रमाणपत्र मिळत नाही। तर एक चांगला निर्णय ज्यांचा समावेश आधीच ओबीसीमध्ये कुणबी समाजामध्ये आहे त्यांना लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळेल। मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं मंत्री चंद्रकांत पाटलांनी अभिनंदन केलंय। दुसरीकडे मात्र त्यांनी ईडब्ल्यूएस आरक्षण हेच शाश्वत असल्याचं म्हटलंय। मराठा नेत्यांना आवाहन आहे की त्यांनी 10% ईडब्ल्यूएस आरक्षणाकडे लक्ष द्यावं। कुणबी किंवा एससीबीसी आरक्षणाचा लाभ मिळाल्यास ईडब्ल्यूएस आरक्षण घेता येणार नाही। ईडब्ल्यूएस आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलेलं आहे, ते चॅलेंज होणार नाही। कुणबी दाखले घेतल्यावर ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही याची जाणीव ठेवली पाहिजे।
10% आर्थिक मागासाचं आरक्षण याकडेही लक्ष दिलं पाहिजे. त्यातल्या त्रुटी दूर केल्या पाहिजेत. समजा OBCला मिळणारं 8 लाखाच्या आतलं सर्टिफिकेट आणि आर्थिक मागासाच्या 10% रिझर्वेशनला मिळणारं 8 लाखाच्या आतलं सर्टिफिकेट याच्यामध्ये फारकत असेल तर ती लक्षात आणून दिली पाहिजे की दोन्हीकडे सर्टिफिकेट लगेच मिळालं पाहिजे. ज्या सुविधा OBCमधल्या आरक्षणाला आहेत त्याच सुविधा 10% आर्थिक मागासाला आहेत ना हे बघायला पाहिजे. म्हणजे माझी खात्री आहे की दोन्हीमध्ये काही फरक नाही. असं वाटत असेल तर ते सांगायला पाहिजे. एकीकडून सगळे मराठा समाज OBCमध्ये टाकायचे पण नाही म्हणून, दुसरीकडून 3 न्यायमूर्ती आहेत ते क्युरेटिव्ह पिटिशन वगैरे जे आहेत त्याचा अभ्यास करणार, तिसरीकडून हे जे सर्वेक्षण जे आहेत ते करून वेगळं परत मराठा समाजाला आरक्षण ते 12-15% द्यायचं आहे त्याची तयारी करणार. म्हणजे सगळीकडे जे आहे एकतर्फीच कार्यवाही होताना आपल्याला दिसते. जर वेगळं मराठा आरक्षण आपल्याला द्यायचं आहे की ज्याला आमचा सपोर्ट आहे किंवा क्युरेटिव्ह पिटिशन जे दाखल केलेलं आहे ते यशस्वी व्हावं म्हणून सुद्धा आमचा पाठिंबा आहे. गेल्या 6 महिन्यापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलाय. दिवसेंदिवस मुद्दा संवेदनशील बनत गेला. आता सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर महायुतीतच मतमतांतर निर्माण झालेत. त्यामुळे आता पुढे काय होणार, आरक्षणाचा गुंता सुटणार की वाढणार हे वेळ आल्यावरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.